वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत त्याबद्दल एक सिरीज चालवलेली आहे. म्हणजे त्यामध्ये आपण केंद्र पुरस्कृत तसेच राज्य पुरस्कृत ज्या काही अतिशय महत्त्वाच्या योजना आहेत त्या सर्व योजना कव्हर करत आहोत. आणि मित्रांनो, योजनांचा आवाका एवढा मोठा आहे, म्हणजे एवढ्या साऱ्या योजना आहेत की तुम्ही एक मॅरेथॉन लेक्चर घ्या आणि मॅरेथॉन लेक्चरमध्ये सगळ्या योजना कव्हर करा असं शक्य होत नाही. तुम्ही 10-12 तासाचं जरी मॅरेथॉन घेतलं तरीसुद्धा योजना कव्हर होतील नाही. म्हणजे योजना होतील त्यावरवर, पण त्याला योजना कव्हर झालं आपल्याला असं म्हणता येणार नाही. आणि एकाच दिवशी ह्या सगळ्या योजना करण्याला तुम्ही काही रोबोट नाही, तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाचा बुद्धीचा आवाक आपल्याला माहिती असतो. तुम्हाला एकाच दिवशी प्रेशर येईल आणि अशा प्रेशरमध्ये तुम्ही योजना कव्हर करू शकणार नाही. म्हणून ही जी सिरीज आहे मित्रांनो ते कंटिन्यू करा. तसं बघितलं मित्रांनो, योजनांवर जे प्रश्न पडतात आणि ते खूप लॉजिकल आणि सोपे प्रश्न असतात. फक्त कधी कधी फॅक्च्युअल डेटासुद्धा विचारला जातो, मग त्यावेळेस तो सर्वांनाच येतो असं होत नाही. आणि परंतु जे काही लॉजिकल गोष्टी असतात त्या नक्कीच लॉजिकल तुम्ही उत्तरं देऊ शकतात. यासाठी तुम्हाला एकदा तुमच्या नजरेखालून ह्या सगळ्या योजना जाणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच मित्रांनो आपण ही सिरीज सुरू केली आहे. यामध्ये आपण कधी कधी 1-2 योजना, कधी कधी 2-4 योजना, कधी कधी एखादा संपूर्ण भागाशी संबंधित योजना अशा प्रकारे लेक्चर म्हणजे ह्या योजना कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, ह्या जर योजना तुम्ही कव्हर केल्या ना, मग ही योजना तुम्हाला कोणतीही एक्झाम असो, मग ते MPSC असो, कंबाईन असो, ग्रुप B द्या, ग्रुप C द्या, ग्रुप D द्या, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या सरळ सेवा द्या, मग त्यामध्ये कोणतीही सरळ सेवा असो, मग तुम्ही पोलीस भरती करत असाल, आरोग्यसेवक, कृषी सेवक, ग्रामसेवक, त्याच्यानंतर नगर परिषद, पुरवठा निरीक्षक, जलसंधारण विभागामध्ये कोणत्याही विभागाची तुम्ही परीक्षा द्या, सगळ्यांमध्ये योजना येतातच आणि अतिशय महत्त्वाच्या योजना असतात. म्हणून अशा प्रकारे आपण सर्व योजना कव्हर करू. आणि तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, या चॅनलवर आपण योजनांव्यतिरिक्त बाकीच्या सुद्धा गोष्टी कव्हर करत असतो. जसे बाकीचे सब्जेक्ट आहे ते सुद्धा आपण सुरू केले आहे, त्यांचीसुद्धा सिरीज सुरू केली आहे. आणि म्हणून मित्रांनो, अशाच अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा वेगवेगळ्या अपडेट माहिती टाकल्या जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. चला तर मित्रांनो, आता आपण या टॉपिकला आपण सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे ग्रामीण विकास योजना, म्हणजेच रूरल डेव्हलपमेंट स्कीम आपल्याला पाहायच्या आहेत. मग यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या स्कीम आहेत ज्यावर आधी प्रश्न विचारलेले आहेत, अशा प्रश्न विचारलेल्या सर्व योजना आपण इथे कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, आपली पहिली योजना आहे पंतप्रधान ग्रामोदय योजना, PMGY असं सुद्धा आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणजे प्राईम मिनिस्टर ग्रामोदय योजना असं आपण त्याला म्हणतो. तर मित्रांनो, याची सुरुवात कधी झाली? 2001मध्ये सुरुवात झाली. मग आता तुम्हाला प्रश्न पडले असेल, एवढी जुनी योजना आहे कशी काय येणार आहे? तर काय आहे मित्रांनो, MPSCने आधीसुद्धा जे PYQ विचारले ना, ते योजना खूप दिवस झाले सुरू केलेले आहेत, परंतु आत्तासुद्धा त्यावर PYQ पडतात, म्हणजे प्रश्न पडतात. तर मित्रांनो, आपण पंतप्रधान ग्रामोदय योजना शिकत होतो. तर काय आहे, आपल्याला हेडिंगवरून त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे असं लक्षात ठेवायचं, म्हणजे असा अभ्यास करायचा जेणेकरून आपल्याला पाठांतराची गरज पडणार नाही, घोकणपट्टी करायची नाही. म्हणजे आता कसं सांगते मी, जसं सांगते तसं लक्षात ठेवा. पंतप्रधान ग्रामोदय योजना आहे, साधारण गोष्ट आहे. मी तुम्हाला हेडिंग सांगितलं, हेडिंगमध्ये काय सांगितलं? ग्रामीण विकासाच्या योजना. मग आता बरं, परीक्षेमध्ये आम्ही कसं लक्षात ठेवायचं? तर इथे ग्रामोदय आहे, ग्रामोदयहून तुम्हाला समजायला पाहिजे की हे ग्राम विकासाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, ही जी योजना आहे याची सुरुवात आहे 2001मध्ये झाली. मग कशासाठी झाली? तर ग्रामीण स्तरावर मानवी शाश्वत विकासासाठी पंतप्रधान ग्रामोदय योजना सुरुवात झाली. आता इथे शाश्वत विकास हा शब्द आला आहे. शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय असते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर मित्रांनो बघा, शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय असते की जेव्हा आपण आपल्या सजीवासोबत म्हणजे आपल्या प्रगतीसोबत आपण पर्यावरणाचा सुद्धा विचार करतो. म्हणजे आपण जे पर्यावरणीय स्रोत आहेत त्यांचा वापर कसा करतो? तर तो भरून काढता येईल, समोर भविष्यामध्ये भरून काढता येईल, जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा फायदा होईल. म्हणजे आपणच आपले जे स्रोत आहेत ते संपवत नाही, तर त्याचा पुढच्या पिढीसाठी सुद्धा विचार ठेवतो. यासाठी आपण शाश्वत असं म्हणतो. त्याला चिरकालसुद्धा शब्द असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा शब्द आहेत. आणि मित्रांनो, या योजनेमध्ये आपण बघतो पंतप्रधान ग्रामोदय योजना, यामध्ये एकूण 6 घटक होते. मग एकूण 6 घटकापैकी एकूण 5 घटक आहेत. जेव्हा ती योजना सुरू झाली, म्हणजे 2001मध्ये जेव्हा सुरू झाली तेव्हा ॲड करण्यात आली. आणि त्याच्यानंतर एका वर्षानंतर 2001 ते 2002मध्ये आणखी एक घटक ॲड करण्यात आला, तो होता विद्युतीकरण. मग आधीचे 5 कोणते घटक आहेत? तर बघा मित्रांनो, आधीचे 5 घटक कोणते आहेत? प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, निवारा, पेयजल आणि पोषण. हे 5 घटक प्रमुख योजना स्टार्टिंगला आली तेव्हाच ॲड करण्यात आले. कोणकोणते परत सांगते, यावर प्रश्न पडलेला आहे कोणते घटक आहेत म्हणून. पर्टिक्युलर घटक विचारतात: प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, निवारा, पेयजल आणि पोषण.
आणि विद्युतीकरण कधी ॲड करण्यात आला? 2001 2002मध्ये. अशा प्रकारे एकूण 6 घटक पंतप्रधान ग्रामोदय योजनेमध्ये आहेत आणि या योजनेच्या नंतर पुढे आपण बघतो विस्तार झाले आहेत. याच्यामध्ये आणखी योजना इन्क्लूड झालेल्या आहेत. मग त्या कोणकोणत्या आपण बघतो. आरोग्यासाठी आता सरकार वेगळ्या योजना राबवते, शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, पेयजलासाठी वेगळ्या आहेत, निवाऱ्यासाठी म्हणजे आवास वेगवेगळ्या योजना आहेत, पोषणसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. म्हणजे हे जे आहेत इंटिग्रेटेड गोष्ट आहे की त्यांचा एक मूळ उद्देश होता. आपण बघतो पंतप्रधान ग्रामोदय योजना म्हणजे ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करणं हे त्यांचं काय होतं, मूळ उद्दिष्ट होतं. आणि ह्या योजनांच्या सगळ्या विकासासाठी आपण बघतो एक विकास निधीसुद्धा दिला जातो, म्हणजे एक्स्ट्रा निधी दिला जातो. त्याला ACA असं म्हणतात, म्हणजे ॲडिशनल सेंट्रल असेसमेंट असं म्हणतात. तर मित्रांनो, ही योजना तुम्हाला समजली असेल. मित्रांनो, आता समोर आपल्याला भारत निर्माण ही योजना बघायची आहे. भारत निर्माणसुद्धा खूप जुनी आहे, पण यावर अजूनही प्रश्न पडतात. भारतरत्न ही जी योजना आहे तिची सुरुवात कधी झाली? 2005-06मध्ये, म्हणजे 6 मी तुम्हाला आधी पंतप्रधान ग्रामोदय योजना त्याची सुरुवात कधी? 2000 ते 2001 दरम्यान. आणि भारत निर्माणची कधी? 2005 ते 2006 याची सुरुवात झाली. याचा मूळ उद्देश काय होता? ग्रामीण भागातील मूलभूत आणि पायाभूत सेवांचा विकास करण्यासाठी यामध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली. कशासाठी? ग्रामीण भागातील मूलभूत आणि पायाभूत सेवांचा विकास करण्यासाठी. आता मूलभूत पायाभूत सेवांमध्ये कोणकोणत्या गोष्टी मोडतात? त्यामध्ये 6 उपघटक सांगितले आहेत. जसं आपल्याला आधीच्या योजनेमध्ये सुद्धा 6 उपघटक सांगितले होते, तसं इथे सुद्धा 6 उपघटक सांगितलेले. मग इथे कोणकोणते आहेत ते? त्यामध्ये आपण बघतो मित्रांनो, पाणी पुरवठा आहे, गृह व दूरसंचार आहे, ग्रामीण रस्ते, विद्युतीकरण व सिंचन. मी काय सांगितलं परत सांगते. पाणी पुरवठा आहे, नंतर गृह आहे, दूरसंचार आहे, ग्रामीण रस्ते, विद्युतीकरण आणि सिंचन. म्हणजे मित्रांनो, इथे आपण बघतो की आधीच्या योजनेमध्ये 6 घटक सांगितले होते, परंतु त्यामध्ये आरोग्य होतं, शिक्षण होतं, पोषण होतं. इथे आहे का? नाही. मात्र तिथे गृह होतं, म्हणजे तिथे आपण बघतो निवारा होता, म्हणजे इथे निवारा आहे. नंतर तिथे पेयजल होतं, इथे पाणी पुरवठा आहे. आणि ग्रामीण रस्ते त्यामध्ये नव्हतं. आणि यामध्ये काय आहे? आणि विद्युतीकरण त्यामध्ये होतं. सिंचन इथे आहे. तर बघा मित्रांनो, या भारत निर्माणचे 6 घटक आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते जसेचे तसे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच पाणी पुरवठा, गृह, दूरसंचार, ग्रामीण रस्ते, विद्युतीकरण आणि सिंचन हे जे आहे भारत निर्माण योजनेमध्ये 6 उपघटक आहेत. मग आता मी तुम्हाला प्रश्न कसा पडला होता ते सांगते. कंबाईन प्रिलिम्स 2020चा हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही? फॅक्च्युअल गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला माहितीच पाहिजे डायरेक्ट. तर आपण बघतो यामध्ये काय ऑप्शन आहेत? जलसिंचन, ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण भागात शाळा आणि ग्रामीण रस्ते. तर साधारण गोष्ट आहे मित्रांनो, ग्रामीण भागात शाळांबद्दल इथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे शिक्षणाबद्दल सांगितलेलं नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं आपलं बरोबर उत्तर होते. मित्रांनो, इथे मी तुम्हाला कंबाईन प्रिलिम्सचा प्रश्न सांगितला, पण अशा प्रकारे MPSC मेन्समध्ये HRD या विषयामध्ये भरपूर योजना आहेत. त्या भरपूर योजनांमध्ये जे काही प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण करून त्यांचं ॲनालिसिस करून हे लेक्चर बनवण्यात आलेले आहेत. म्हणून योजना नक्कीच तुम्हाला परीक्षांमध्ये उपयोगी पडतील. तसं आपण बघतो मित्रांनो, 5 ते 9पर्यंत 2005 ते 2009पर्यंत योजनेचा पहिला टप्पा पार पडला. 2009 ते 2012पर्यंत योजनेचा दुसरा टप्पा पार पडला. मग नंतर 12व्या पंचवार्षिक योजनेनंतर भारत निर्माण योजनेला आपण बघतो पुनर्मान्यता मिळाली. नंतर परत काय झालं? अधिग्रहण आहे, अन्न सुरक्षा, महिला सबलीकरण, माहितीचा अधिकार, आधार क्रमांक आधारित प्रत्यक्ष लाभ हस्तांतर म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या घटकांचा सुद्धा समावेश झाला. परंतु 2014 नंतर या योजनेचे निवडक घटकच चालू राहिले, त्यामुळे या योजनेचं नाव काय झालं? मागे पडलं. अशा प्रकारे आपण या योजनेबद्दल डिटेल माहिती बघितली. मित्रांनो, समोर आपल्याला सांसद आदर्श ग्राम योजना आहे, या योजनेबद्दल बघायचं आहे. त्यालाच आपण शॉर्ट फॉर्ममध्ये SAGY असं म्हणतो. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. कधी कधी शॉर्ट फॉर्म तुम्हाला देतील आणि लाँग फॉर्म विचारतील किंवा प्रश्नांच्या ऑप्शनमध्ये सुद्धा शॉर्ट फॉर्म देतात. आजकाल सांगता येत नाही, म्हणून लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा. तर आपण बघताला सांसद आदर्श ग्राम योजना आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे महात्मा गांधींचं तत्त्व होतं आणि त्यांच्या तत्त्वामध्ये आपण बघतो की प्रामुख्याने आपल्याला खेड्यांचा विकास करा, खेड्यांकडे चला, अशा गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे तुम्हाला जर देशाची प्रगती करायची असेल तर तुम्हाला खेड्यापासून विकास करत जावा लागेल, तेव्हा कुठे या देशाची प्रगती होईल असं त्यांच्या बोलण्यामधून त्यांच्या तत्त्वामधून आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं. मग असंच आपण बघतो. म्हणजेच मित्रांनो, महात्मा गांधी यांनी सुचवल्याप्रमाणे सुराज असणाऱ्या खेड्यांची निर्मिती करण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली. मग सुरुवात झाली तर ती कोणी केली, कधी केली? तर मित्रांनो, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहेत. यांनी 11 ऑक्टोबर 2014 रोजी या योजनेची सुरुवात केली.
आता तुम्हाला प्रश्न कसा पडतो हे मी तुम्हाला सांगते. आता इथे मी तुम्हाला सांगितलं महात्मा गांधीजींचा रेफरन्स दिला, त्यांनी असं सांगितलं. त्याच्यानंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी योजना सुरू केली असं सांगितलं. पण प्रश्न असा पडतो, म्हणजे आधी पडलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की कुणाच्या जयंतीनिमित्त सांसद आदर्श ग्राम योजना याची सुरुवात करण्यात आली. तर कोणाच्या जयंतीनिमित्त लक्षात ठेवा. यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला महात्मा गांधी वगैरे टाकते, मग आपलं लॉजिक महात्मा गांधीकडे जाते. परंतु आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात. जसं आपण बघतो की जयप्रकाश नारायण आहेत. जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त सांसद आदर्श ग्राम योजना याची सुरुवात करण्यात आली. तर मित्रांनो, इथे जयप्रकाश नारायण यांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे तुम्हाला जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल माहिती असायला हवी. तर त्यांच्याबद्दल जी काही माहिती असेल आणि त्यांचे जे काही वैशिष्ट्य असेल तर ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ही योजना तुमच्या लक्षात राहील. तर लक्षात ठेवा, जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त सांसद आदर्श ग्राम योजना आहे ती सुरू करण्यात आली. तर या योजनेचा मूळ उद्दिष्ट काय? तर बघा, लोकसभा आहे तसेच राज्यसभा आहे. प्रत्येक खासदाराने एक खेडे दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा आहे. आता मित्रांनो, तुम्हाला खासदार आणि आमदार यामधला फरक समजतो काय? आणि समजत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. खासदार कुठे असतात आणि आमदार कुठे असतात, या दोन्ही यामध्ये फरक आहे, दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे, नक्की सांगा. तर मी तुम्हाला काय म्हटलं मी की लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येक खासदाराने एक खेडे दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा आहे, यासाठी योजना सुरू करण्यात आली. आता खेडं दत्तक घ्यायचं आहे म्हणजे कसं घ्यायचं आहे ते बघा. 2016मध्ये एक खेडं दत्तक घ्यायचं, त्याच्यानंतर 2019पर्यंत 2 खेडे दत्तक घ्यायचे, म्हणजे आता 3 खेडे झाले 2019पर्यंत. त्याच्यानंतर 2019 ते 24 यांच्या दरम्यान प्रत्येक वर्षाला एक खेडं दत्तक घ्यायचं. म्हणजे किती खेडे होतील? 2019 ते 2024पर्यंत 5 खेडे. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो, टोटल किती खेडे दत्तक घेतल्या जातील? 8 खेडे. म्हणजे 8 गावी आदर्श होतील. तर मित्रांनो, या योजनेचे मूळ उद्दिष्ट काय होते ते आपल्याला बघायचं होतं, की खेडं दत्तक घ्यायचं आणि खेड्याला आदर्श करायचं, हे तर मी तुम्हाला सांगितलंच. परंतु यामागचा मूळ उद्दिष्ट काय? होलिस्टिक डेव्हलपमेंट. आता हा काय प्रकार आहे? याला म्हणतात सकल विकास. सकल विकास म्हणजेच होलिस्टिक डेव्हलपमेंट. आणि हे होण्यासाठी ह्या सगळ्या क्रिया गतिमान करण्यासाठी आपण बघतो यातून काय काय विकास साध्य करणं होतं आपल्याला. वैयक्तिक विकास, त्याचबरोबर मानवी विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास, अशा 4ही प्रकारच्या आयामामधील जो काही बहुविकास आहे, असा म्हणजे विकास करणे असा दृष्टिकोन यामध्ये कसा होता? दृष्टिकोन अपेक्षित होता. तर मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितले ते वैयक्तिक विकास करायचा. वैयक्तिक विकास म्हणजे कसं? स्वच्छता, व्यायाम, व्यसनमुक्ती अशा प्रकारचे जे काही आहेत त्याच्याशी संबंधित उपक्रम राबवणे. जसं व्यसनमुक्तीशी संबंधित राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे. व्यायामाशी संबंधित आपण बघतो नेहरू युवक केंद्र संघटना आहे, मनरेगासारख्या योजना आहे, राज्य शासन क्रीडा योजना आहेत वगैरे तशा. स्वच्छतेशी संबंधित आरोग्य अभियान आहेत, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम आहे, हे त्याच्याशी संबंधित. तसं वैयक्तिक याच्यामध्ये मोडतात. मानवी विकासाशी संबंधित म्हणजे आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाच्या योजना असतील शासनाच्या, शिक्षणाशी संबंधित, ते येतात मानवी विकासामध्ये. सामाजिकमध्ये आपण बघतो स्वच्छ खेडी, त्याच्यानंतर वेगवेगळे स्वयंसेवक असतात आणि त्यांच्या संबंधित ज्या काही महत्त्वाच्या योजना असतात, स्थानिक क्षेत्र विकास योजना असतात, त्या कशामध्ये? सामाजिकमध्ये. आणि आर्थिकमध्ये आपण बघतो रोजगाराच्या योजना आहेत, शेतीविषयक काही योजना असेल, ग्रामीण भागाचं औद्योगिकरण असेल, अशा प्रकारच्या योजना सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत मोडतात. आता मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गावातील लोकांना माहिती असतात का? नाही. मग यासाठी ह्या लोकांना माहिती असावं, याच्या प्रसारण वगैरे करण्यासाठी आपण बघतो एक पुस्तिका निघते, माहिती पुस्तिका आपण त्याला म्हणतो. तर सांसद आदर्श ग्राम योजना आहे. गावातील नागरिकांना विविध योजनांची माहिती सुलभपणे उपलब्ध व्हावी यासाठी या उद्देशाने सहयोग, लक्षात ठेवा, सहयोग नावाची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. आणि ते जर मराठीतून असेल, मराठी आवृत्ती कोणती आहे त्याच्यासाठी मराठीमध्ये त्याचं नाव आहे सहकार्य. मी काय सांगितलं तुम्हाला लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो, आपण सांसद आदर्श ग्राम योजना याबद्दल माहिती बघितली. आता समोर आपल्याला पुरा योजना आहे. पुरा योजनेबद्दल माहिती घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, पुरा म्हणजे काय होते? प्रोव्हिजन ऑफ अर्बन ॲनिमिटीज इन रूरल एरियाज. काय म्हटलं मी? प्रोव्हिजन ऑफ अर्बन ॲनिमिटीज इन रूरल एरियाज. म्हणजे त्याचा अर्थ काय होते की शहरामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या खेड्यांपर्यंत पोहोचवणे. तर मित्रांनो, सुरुवात करूया पुरा या योजनेबद्दल. तर मित्रांनो, याची सुरुवात कधी झाली? 2005मध्ये. आता मागच्या काही योजना आहेत त्या रिकॅप करते, म्हणजे जेणेकरून तुमचीसुद्धा रिव्हिजन होईल. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पंतप्रधान ग्रामोदय योजना आहे 2000 ते 2001 दरम्यान. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं भारत निर्माण 5 ते 6 या वर्षी. आणि
पूरा योजना कधी 2005मध्ये आणि कोणाशी रिलेटेड आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी ही संबंधित आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर APJ अब्दुल कलाम याच्याशी संबंधित आहेत, म्हणजे यांचा संबंध कसं काय आला? तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. तर पुस्तक कोणतं आहे? टार्गेट 3 बिलियन. लक्षात ठेवा, हे त्यांचं पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी ग्रामीण विकासाचा पुरा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं प्रोव्हिजन ऑफ अर्बन ॲनिमिटीज इन रुरल एरियाज, हा जो प्रयोग आहे तो सुचवला होता. म्हणून हीच योजना यांच्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत त्यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारते. मला सांगा, त्यांचं पूर्ण नाव काय आहे आणि त्यांच्याशी संबंधित जे काही वैशिष्ट्य असतील, की ते कधी राष्ट्रपती झाले, त्यांच्याशी संबंधित काही वेगळी विशिष्ट ओळख असेल तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती सांगा. तर मित्रांनो, पूरा ही जी योजना होती ती 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघतो मध्य काळ जो होता तिचा, म्हणजे कसं 2002 ते 2007 दरम्यान काय होतं, 10वी पंचवार्षिक योजना राबवली गेली. आणि त्याच्या दरम्यान आपण बघतो म्हणजे 2005मध्ये ही योजना सुरुवात करण्यात आली. आपण बघतो 10व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात 2005मध्ये ही योजना 8 स्तरावर म्हणजे 8 ठिकाणी राबवण्यात आली. आणि त्याच्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना आली. त्यावेळेस काय झालं, ती ग्रामीण विकास मंत्रालय आहे आणि तसंच आपण बघतो आर्थिक व्यवहार विभागाच्या साहाय्याने आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आहे म्हणजे आशियाई विकास बँकेच्या साहाय्याने या योजनेला मदत झाली, तांत्रिक मदत झाली आणि ही योजना पुन्हा देशामध्ये प्रायोगिक स्तरावर राबवली गेली. मग ही जी योजना मित्रांनो, ते पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही गोष्टींच्या म्हणजे कसं सार्वजनिक खाजगी भागीदारीने, त्याला आपण काय म्हणतो पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनने हे जे कार्यक्रम आहेत पूरा योजनेशी संबंधित ते राबवण्यात आले. म्हणजे यामध्ये आपण बघतो जसं मित्रांनो, शहरांना उपलब्ध असणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करत होते, पूरा प्रतिमान विकसित करण्यात आलं होतं. यासाठी 60 ते 70 गावांचं एक क्लस्टर्स आहे. म्हणजे त्यामध्ये आपण जवळजवळ लोकसंख्या बघितली तर 25,000 ते 40,000 पर्यंत लोकसंख्या असायची आणि या एका क्षेत्राला निवडण्यात येत होतं आणि याला आपण पूरा क्षेत्र म्हणून ओळखण्यात येत होतं. आणि हे जे सगळं क्षेत्र होतं त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी होती. आणि कनेक्टिव्हिटी कशी आपण बघतो की त्यामध्ये हे जे क्लस्टर आहे, विलेज क्लस्टर, मी तुम्हाला सांगितलं 60 ते 70 गावांचे, यामध्ये कोणकोणत्या 5 वेगवेगळ्या प्रकारच्या जोडणी आहेत. म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या जोडणी आहेत त्यामध्ये आपण बघतो भौतिक जोडणी आहे, डिजिटल जोडणी आहे, ज्ञान जोडणी आहे, आर्थिक जोडणी आणि आध्यात्मिक जोडणी, म्हणजे 5 प्रकारच्या जोडणी. तुम्हाला विचारू शकतात कोणकोणत्या आहेत त्या. तर या जोडणीच्या माध्यमातून हे सगळं क्लस्टर एकमेकांशी जुळलेलं असायचं. आणि मित्रांनो, याचा उद्देश नेमका काय, तर ग्रामीण भागात शहराप्रमाणे संधी सुविधा पुरवणे, ग्रामीण व शहरी जी काही तफावत आहे ती दूर करणे, तसेच ग्रामीण ते शहरी जे काही स्थलांतर होते, आपण बघतो सर्वाधिक स्थलांतर ग्रामीण ते शहरी होते, ते स्थलांतर थांबवणे यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात आले होते. म्हणजे पूरा प्रतिमानामध्ये अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ही योजना अतिशय महत्त्वाची आहे म्हणून लक्षात ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे. तसंच मित्रांनो, समोर आपण बघतो समोरची योजना आहे श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आणि हे जी योजना आहे ते पूरा प्रतिमानाचं आधुनिक रूपसुद्धा या योजनेला म्हणतात. म्हणजेच आपण याला बघितलं शॉर्ट फॉर्म काय आहे, SPMRM म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन असं त्याला म्हटलं जाते किंवा राष्ट्रीय रुर्बन मिशन असं सुद्धा म्हटलं जाते, नॅशनल रुर्बन मिशन. तर लक्षात ठेवा. आणि ही योजना कधी सुरू झाली, 21 फेब्रुवारी 2016. म्हणजेच मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की 16 सप्टेंबर 2015ला केंद्रीय मंत्रिमंडळाने श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनला मंजुरी दिली व योजना कधी सुरू झाली, 21 फेब्रुवारी 2016ला सुरू करण्यात आली. जसं मित्रांनो आपण बघतो स्मार्ट सिटी मिशन असतात, मग त्यामध्ये अमृत योजना आहे, स्पेशली ही शहराशी संबंधित आहे. तसंच आपण बघतो की गावाशी संबंधित स्मार्ट खेळ बनवायचं, आपल्याला स्मार्ट खेळ बनवायचा म्हणजे गावाचा विकास करायचा, इंटिग्रेटेड विकास करायचा आहे. याच्यासाठी मित्रांनो ही श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आहे, ते अतिशय महत्त्वाचं मिशन आहे आणि पूरा प्रतिमानाचं आधुनिक रूपसुद्धा याला म्हणतात. म्हणून या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यावर प्रश्न पडलेले आहेत. फक्त एवढ्याच गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. समोरचं महत्त्वाचं मिशन म्हणजे मित्रांनो महत्त्वाची योजना मिशन अंत्योदय आणि अतिशय महत्त्वाचं मिशन आहे. सुरुवात कधी झाली, 9 ऑगस्ट 2017ला. कधी, 9 ऑगस्ट 2017ला. मला सांगा श्यामाप्रसाद मुखर्जी आपण कधी म्हटलं होतं, त्याची सुरुवात 21 फेब्रुवारी 2016ला आणि मिशन अंत्योदय कधी, 9 ऑगस्ट 2017ला. आणि या योजनेचा मूळ उद्दिष्ट काय मित्रांनो, की अंतिम ध्येय आहे की दारिद्र्यमुक्त भारत करायचा आहे 2022पर्यंत. म्हणजे आता डेट तर गेलेली आहे परंतु प्रश्न पडू शकतो योजनेवर, डेट जरी संपली असेल तरी. पॉवर्टी क्विट इंडिया बाय 2022.
मित्रांनो, मिशन अंत्योदय आहे आणि या मिशन अंतर्गत आपण बघतो की काय करणार होते नेमकं, त्या ग्रामपंचायतीचा समूह करणार होते. म्हणजे ग्रामपंचायत क्लस्टर आपण असं म्हणतो. म्हणजे 10 ग्रामपंचायती आहेत, तर 10 ग्रामपंचायतीचा एक समूह. म्हणजे आपण बघतो 50,000 ग्रामपंचायती पकडल्या तर त्यांचे किती समूह होतील? 5,000 समूह. मग अशा प्रकारे काय सांगितलं होतं, क्लस्टर करा आणि नंतर हिवरे बाजारसारख्या ज्या काही आदर्श ग्रामपंचायत आहेत त्या असे आदर्श गावे तयार करा, जेणेकरून या योजनेमुळे 1 कोटी जे कुटुंब आहेत, दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहेत ते दारिद्र्य रेषेच्या वर येतील, असा या योजनेचा मूळ उद्दिष्ट होता. म्हणजे पायाभूत सुविधा विकास करणे. याच्याशी संबंधित मिशन अंत्योदयमध्ये भरपूर योजना आपण बघतो. सहयोगी योजना विलीन होतात. मग त्या कोणकोणत्या आहेत? पोषणाशी संबंधित, आर्थिक विकासाशी संबंधित, आरोग्याशी संबंधित भरपूर योजना आहेत. त्या योजना यामध्ये त्या सहयोगी योजनामधून राबवल्या जातात. जसं मित्रांनो, शेतीशी संबंधित असेल तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, बँकशी संबंधित बँक योजना, कौशल्य वेगवेगळ्या कौशल्याशी संबंधित, आरोग्याशी संबंधित आरोग्य योजना, जीवनमान सुधारावं पोषण याच्यासाठी पोषण योजना, रोजगारासाठी मनरेगासारख्या योजना, घरं वगैरे मिळावे यासाठी आवास योजना आपण बघतो. नंतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहेत. असे सगळे अभियान जे आहेत ते याचे सहयोगी अभियान म्हणून राबवले जातात. तर मित्रांनो, आतापर्यंत योजना झाल्या त्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता, म्हणून या त्या 3 योजना मी इंटिग्रेटेड केल्या आहेत. म्हणजे चार्ट दाखवलेला आहे. यामध्ये चार्टमध्ये बघा, पहिले SAGY सांगितली आहे म्हणजे सांसद आदर्श ग्राम योजना. दुसऱ्या चार्टमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी रुबन मिशन सांगितलं आहे. तिसऱ्या याच्यामध्ये MA म्हणजे मिशन अंत्योदय. अशा प्रकारे तिन्ही योजना इथे इंटिग्रेटेड स्वरूपात दाखवलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण बघतो SAGY मध्ये काय लक्ष गट होतं? खेडं. एक खेडं डेव्हलप करा, एक खेडं डेव्हलप करायचं आहे, म्हणजे एक गाव डेव्हलप करायचं आहे. नंतर आपण बघतो SPMRM मध्ये काय होतं, तर त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी रुबन मिशनमध्ये खेड्यांचा समूह त्यांना डेव्हलप करायचा होता. म्हणजे आपण बघतो पुरा प्रतिमानाचं आधुनिक रूप तुम्हाला सांगितलं आहे मी. नंतर MA मध्ये मिशन अंत्योदयमध्ये क्लस्टर ग्रामपंचायतीचा समूह, त्यामध्ये आपण किती लक्षगट पकडला होता, तर 5,000 समूह. तेच आपण दुसऱ्या योजनेमध्ये बघतो तर 300 समूह आणि पहिल्या योजनेमध्ये 2500 खेड्यापर्यंत विकास करायचा होता. तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक योजनेचं उद्दिष्ट माहिती असायला हवं. तर SAGYचं उद्दिष्ट काय होतं? आदर्श खेडे निर्माण करणे. SPMRMचं उद्दिष्ट काय होतं? खेड्यांचे शहराप्रमाणे सक्षमीकरण करणे. MAचं उद्दिष्ट काय होतं? म्हणजे मिशन अंत्योदयचं, तर पॉवर्टी क्विट इंडिया बाय 2022. लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणजे 2022पर्यंत काय करायचं होतं, तर गरिबी निर्मूलन करायचं होतं, असा उद्दिष्ट होता मिशन अंत्योदयाचा. तर मग आपण बघतो विकासाचे आयाम कुठले कुठले होते कोणत्या योजनेमध्ये. तर मी तुम्हाला सांगितलं होतं SAGY मध्ये वैयक्तिक विकास करायचा आहे, मानवी आणि सामाजिक आणि आर्थिक. मात्र तेच आपण मिशन अंत्योदयमध्ये बघितलं तर त्यामध्ये आपल्याला समजते मित्रांनो, इथे वैयक्तिक विकासच्या ऐवजी पर्यावरणीय विकास सांगितलेला आहे. बाकीचे जे आयाम आहेत ते सारखेच आहेत, मानवी, सामाजिक, आर्थिक हे दोन्हीकडे सारखे आहेत. फक्त एकच डिफरन्स आहे, ते म्हणजे SAGY मध्ये वैयक्तिक आणि MA मध्ये पर्यावरणीय. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या योजना आहेत त्या कुणाच्या अंडर येतात? तर ग्रामीण विकास मंत्रालय, त्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या योजना राबवल्या जातात. अशा प्रकारे मित्रांनो आपण योजना बघितल्या. आता शेवटची आपल्याला योजना बघायची आहे ग्रामीण विकासाशी संबंधित. त्यावर प्रश्न पडलेला आहे. मागच्या कंबाईन प्रिलिम्सलाच तो प्रश्न पडलेला आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान. तर मित्रांनो, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आहे, याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो? RGSA असं म्हणतो. आता याची सुरुवात कधी झाली? 24 एप्रिल 2018. काय सांगितलं मी? 24 एप्रिल 2018. तर मित्रांनो, तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे 24 एप्रिलला नेमकं काय असते. तर 24 एप्रिलला आपला पंचायत राज दिवस असतो. आता मित्रांनो, पंचायत राज संबंधित आपण पूर्ण सिरीजच घेतलेला आहे या चॅनलवर, आणि त्यामध्ये मित्रांनो आपण A to Z गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर पंचायत राज संबंधित जे काही व्हिडिओ लेक्चर सिरीज पाहिजे असतील तर ते लेक्चर मी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही पर्टिक्युलर चॅनलला भेट देऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा बऱ्याचशा प्लेलिस्ट आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपण राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान बघत होतो. आणि मित्रांनो, हे जे अभियान आहे याची सुरुवात 24 एप्रिलला झाली. म्हणजे पंचायत राज दिनाचं औचित्य साधून मध्य प्रदेश येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात झाली. लक्षात ठेवा, विचारू शकता तुम्हाला कुठून सुरुवात झाली, तर मध्य प्रदेश येथून या योजनेला सुरुवात झाली. तर मित्रांनो, या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय, मुख्य ध्येय काय आहे, तर बघा, शाश्वत विकास ध्येय म्हणजेच त्याला आपण SDGs असं म्हणतो. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल गाठण्यासाठी
पंचायत राज यंत्रणांचे सक्षमीकरण करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे। तर मित्रांनो, यावर आता राज्यसेवा मेन्सला 2022ला प्रश्न पडलेला होता आणि तो प्रश्न मी जसंच्या तसं इथं नमूद केलेला आहे। त्यामध्ये बघा, या योजनेमध्ये आता सुधारणासुद्धा झालेली आहे, म्हणजे सुधारित योजना झालेली आहे, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान असं सुद्धा म्हणू शकतो। तर मित्रांनो, आपण बघतो की या प्रश्नामध्ये काय नमूद करण्यात आलं होतं ते मी तुम्हाला सांगते की 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चालू ठेवण्यास मंजुरी मिळालेली आहे आणि आर्थिक व्यवहारातील कॅबिनेट समिती म्हणजेच CCEA ने ती मान्यता दिलेली आहे। आणि मित्रांनो, याचं सामायिकरण गुणोत्तर काय असते, म्हणजे शेअरिंग रेशो त्याला म्हणतात, आपला वाटा, केंद्राचा वाटा किती, राज्य सरकारांचा वाटा किती। तर मी तुम्हाला सांगितलं, केंद्र पुरस्कृत जरी योजना असेल तरी याच्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांचा सुद्धा वाटा आहे। मग तो किती आहे, 60-40 अशा प्रकारे आहे। तिथं काय होतं, प्रश्नामध्ये एक स्टेटमेंट दिलं होतं, ते चुकीचं दिलं होतं, 80 आणि 40 असा वाटा दिला होता आणि एका स्टेटमेंटमध्ये 60 आणि 40 असा वाटा दिला होता। तर साहजिक गोष्ट आहे मित्रांनो, त्या दोन स्टेटमेंटपैकी एकच चुकीचं असणार आहे, म्हणजे तिथे लवकर उत्तर मिळणार होतं। आपण बघतो म्हणजे योजनांमध्ये तुम्हाला पटापट उत्तरं सापडतात, फक्त लॉजिक असायला हवं। तर मित्रांनो, आपण बघतो सुधारित ग्राम स्वराज्य अभियान आहे, या उपक्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना 9 विषयासाठी 9 थीम्स शाश्वत विकास उद्दिष्टांचे SDG आहेत त्याचे स्थानिकीकरण करणे शक्य होईल, अशा प्रकारे तेथे स्टेटमेंट होते आणि ते सगळे स्टेटमेंट बरोबर आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आपण राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान याबद्दल बघितलं, सुधारित ग्राम स्वराज्य अभियान याबद्दल सुद्धा बघितलं। अशा प्रकारे मित्रांनो, आपण एक एक टप्पा योजनांचा गाठत जाऊ। आता सुरुवातीला काय करू, आता ग्रामीण विकासाच्या योजना घेतल्या, समोर आपण आरोग्यविषयक संपूर्ण योजना घेऊ, नंतर शिक्षणविषयक घेऊ, विद्युतीकरणाविषयक घेऊ, त्याच्यानंतर आपण बघतो की महिलांविषयी वेगवेगळ्या योजना आहेत त्या घेऊ। म्हणजे अशा करत आपण सर्व योजना काय करू, कव्हर करू। म्हणजे हा विषय तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असणार आहे। तसंच HRD मधील MPSC मधील जे काही HRD असते त्याच्यासाठी पर्टिक्युलर ह्या योजना विचारल्या जातात, म्हणून एक इंटिग्रेटेड तुम्हाला इथे मटेरियल उपलब्ध होईल। अशा प्रकारे मित्रांनो, ह्या योजना तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन भागामध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार, धन्यवाद मित्रांनो।